सुरुवातीपासून. नमस्कार, माझे नाव सोनाक्षी गजानन पांडे. मी 4 आश्रमाबद्दल माहिती सांगणार आहे. वेदकाळात जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हणतात. पहिला आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. धन्यवाद. नमस्कार, मी ब्रह्मचर्य आश्रम बोलते. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याच्या पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य आश्रम असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, मी गृहस्थ आश्रम बोलते. गृहस्थ आश्रमात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असते. धन्यवाद. नमस्कार, मी वानप्रस्थाश्रम बोलते. वानप्रस्थाश्रमात मानवाने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने राहावे असे अपेक्षित असते. धन्यवाद. नमस्कार, मी संन्यासाश्रम बोलते. संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असे संकेत आहे. धन्यवाद.